भारतीय सैन्य दलानं पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईकद्वारे अतिरेक्यांचा खात्मा केला। त्याच्या स्मरणार्थ लातूर जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात 29 सप्टेंबर शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात आला। 29 सप्टेंबर 2016 ला भारतीय सैन्य दलाचे पाकिस्तानाच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईकद्वारे अतिरेक्यांचा खात्मा केला। भारतीय सैन्याची ही अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी सन 2018 पासून प्रतिवर्षी दिनांक 29 सप्टेंबर हा शौर्य दिन साजरा करण्याचे शासनाने निश्चित केले। त्यानुसार 29 सप्टेंबरला लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या अध्यक्षतेखाली शौर्य दिन साजरा करण्यात आलाय। प्रशासनाच्या वतीने तहसीलदार तांदळे बोलताना म्हटले की आपणाला ज्या काही अडचणी येतील त्या आम्ही सोडवू। तुम्ही देशाचे रक्षण करता आणि आम्ही तुमच्यासाठी सदैव काम करत राहू अशी ग्वाही देऊन सर्वांना शौर्य दिनाच्या शुभेच्छा दिल्यात। यावेळी जिल्ह्यातील 22 शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता आणि शौर्य पदक धारकांचा यथोचित सत्कार करून त्यांना मदतीचे धनादेश त्वरित वितरित करण्यात आले। यावेळी कर्नल शरद पांढरे, कर्नल BR हरणे, कॅप्टन कृष्णागिरी, कॅप्टन सूर्यवंशी, माजी सैनिक शब्बीर सय्यद आदींची उपस्थिती होती। तुमच्यासाठी आम्ही आहोत ही जी भावना आहे ती भावना आम्ही दृढ करणार आहोत। याच्यामध्ये तुमचे छोटे मोठे प्रश्न मला माहित आहेत आणि सगळ्यात मोठा प्रश्न आहे तुमचा की शासकीय जमिनीची जी मागणी आहे तुमची आणि याचा जो प्रस्ताव आहे हा प्रस्ताव जिल्हाधिकारी मार्फत आम्ही शासनाला पाठवलेला आहे आणि जिल्हाधिकारी मॅडमच्या अध्यक्षतेखाली आम्ही याचा पाठपुरावा आम्ही सातत्याने करून ही जमीन तात्काळ तुम्हाला कशी मिळली जाईल याच्यासाठी मी 100% प्रयत्न करणार आहोत। याची मी तुम्हाला निश्चितपणे ग्वाही देतो। आपला जिल्हा सैनिक कल्याण बोर्ड अत्यंत चांगल्या प्रमाणे काम करत आहे आणि इथं या ठिकाणी माझे मित्र शरद पांढरेजी याच्यामध्ये प्रामुख्याने खूप इनोव्हेटिव्ह घेऊन वेगवेगळे कार्यक्रम राबवत आहेत आणि आज हा जो शौर्य दिन त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे हा खरं तर सगळ्या सैनिकासाठीचा एक अभिमानाचा कार्यक्रम आहे। म्हणून या ठिकाणी मी त्यांचे पाल्य असतील, त्यांच्या पत्नी असतील, त्यांच्या माता असतील, त्यांचे पिता असतील यांना मी परत एकदा शुभेच्छा देतो आणि परत तुमच्या ज्या काही अडचणी असतील, तुमच्या समस्या असतील या समस्या थेट आमच्यापर्यंत या। तहसीलदारांचं ऑफिस असेल, जिल्हाधिकाऱ्यांचं ऑफिस असेल, SDOचं ऑफिस असेल, तुमच्यासाठी सदैव उघड आहे कारण तुम्ही देशाच्या संरक्षणासाठी काम केलेलं आहे। म्हणून आम्ही तुमचं काहीतरी द्यायला लागतो म्हणून तुम्हाला विचारण्याची गरज नाही। कधी आमच्याकडे या, तुमच्या छोट्या मोठ्या अडचणी असू देत, मोठ्या अडचणी असू देत, कुठलेही गंभीर प्रश्न असू देत, ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही तुम्हाला सदैव मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत ही भावना मी व्यक्त करतो आणि या ठिकाणी परत एकदा मी शौर्य दिनाच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मला या ठिकाणी बोलवलं, माझा मान सन्मान केला। या ठिकाणी मी जिल्हा सैनिक बोर्डाचा हृदयस्पर्शी आभारी आहे आणि या ठिकाणी परत एकदा शुभेच्छा देऊन मी माझ्या वाणीला विराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। प्रतिनिधी हारून मोमीन, NTV न्यूज मराठी, लातूर।